हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाबर कंपनीच्या गट हेल्थ ज्यूस बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। ज्याप्रमाणे यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स असतात, म्हणजे यामध्ये कोणत्या आयुर्वेदिक मेडिसिन्सचा समावेश आहे, याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे दिसून येतात आणि याचा वापर कसा करायला पाहिजे, किती दिवसापर्यंत करायला पाहिजे, किती क्वांटिटीमध्ये करायला पाहिजे आणि याचे साइड इफेक्ट्स काय आहेत, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज सांगून देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलात तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम आपण पाहू यामध्ये कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत। तर यामध्ये मेनली आमला, अजवाइन, हिंग, जीरा, शुंठी इत्यादी अशा दिव्य आयुर्वेदिक औषधीयांचा समावेश आहे। तर याचा वापर कोणाला करायला पाहिजे, तर सर्वप्रथम जर तुम्हाला अपचनची समस्या आहे, इंडायजेशनची समस्या आहे, म्हणजे तुम्ही जे जेवण करता त्याचं पचन चांगल्या प्रकारे होत नाही, पचनासाठी खूप टाइम घेत आहे, वेळ लागत आहे आणि तुम्हाला बार बार ॲसिडिटी होत आहे, पोटामध्ये खूप गॅस जमा होत आहे, ब्लॉटिंगची समस्या दिसून येत आहे, अथवा तुम्हाला बार बार कॉन्स्टिपेशनची समस्या होत आहे, म्हणजे मलबद्धतेची समस्या होत आहे, म्हणजे तुम्हाला संडासला गेल्यानंतर खूप त्रास होत आहे, संडास खूप हार्ड घट्टी जात आहे आणि कधी कधी काय होत आहे, संडास झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन फील होत नाही, बार बार संडासला जाण्याचा अर्ज फील होत आहे। तर ह्या सर्व प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही या ज्यूसचा वापर करू शकता। याशिवाय तुम्हाला अपचनमुळे मळमळल्यासारखं फील होत आहे, नॉसिया फील होत आहे, उलटी आल्यासारखं फील होत आहे आणि कधी कधी उलटी होत आहे, तर यामध्ये सुद्धा तुम्ही गट हेल्थ ज्यूसचा वापर करू शकता। तर याचा वापर कसा करायला पाहिजे, तर तुम्हाला 15 ते 30 ml गट हेल्थ ज्यूस घ्यायला पाहिजे आणि 15 ते 30 ml सेम क्वांटिटीमध्ये कोमट पाणी घ्यायला पाहिजे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला हे ज्यूस मिक्स करून सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर अर्धा तासाने याला प्यायला पाहिजे। आता पाहू या ज्यूसचे साइड इफेक्ट्स काय आहेत। युजुअली या ज्यूसचे काही साइड इफेक्ट्स दिसून येत नाहीत, पण जर तुम्हाला याचा वापर करते वेळेस काही हेल्थ इश्यूज दिसून येत आहेत तर तुम्हाला काय करायला पाहिजे, याला स्टॉप करून तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे। याचा वापर करण्याअगोदर डॉक्टरांना कन्सल्ट करूनच याचा वापर करायला पाहिजे, कारण सेल्फ मेडिकेशन हार्मफुल असतो। तर याचा वापर जे आहे दोघे स्त्री आणि पुरुष करू शकतात आणि लहान मुले आणि गर्भवती स्त्रिया याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये। मेडिसिन सोबत तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये पण चेंजेस आणायला पाहिजे, बदलाव आणायला पाहिजे। तर कोणता बदलाव आणायला पाहिजे, तर तुम्हाला दररोज फिजिकल ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे। फिजिकल ॲक्टिव्हिटीज म्हणजे तुम्ही दररोज वॉक करू शकता, अथवा रनिंग करू शकता, सायकलिंग करू शकता, अथवा जिम जाऊ शकता, एक्सरसाइज करू शकता। यासोबत जर तुम्ही दररोज बाहेरील फूड खात आहात, बाहेरील जेवण करत आहात, फास्ट फूड जास्ती प्रमाणात घेत आहात, जंक फूड जास्ती घेत आहात, अथवा कोल्ड ड्रिंक्स, अल्कोहोल घेत आहात, तर याला पूर्णपणे स्टॉप करायला पाहिजे आणि तुम्हाला दररोज हेल्दी फूड घ्यायला पाहिजे। हेल्दी फूड म्हणजे तुम्ही दररोज सगळ्या प्रकारच्या तरकाऱ्या घेऊ शकता, सगळ्या प्रकारचे फळं घेऊ शकता आणि तुम्हाला प्लेंटी ऑफ फ्लुइड्स घ्यायला पाहिजे। प्लेंटी ऑफ फ्लुइड्स म्हणजे तुम्हाला पाणी जे आहे व्यवस्थित एक प्रॉपर प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे। पाणी एकही नसून सुद्धा तुम्ही कोकोनट वॉटर घेऊ शकता, बटर मिल्क घेऊ शकता।
तर फ्रेंड्स, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला, चांगला वाटला, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.